आज आपण अहिल्यानगर पेपरचं विश्लेषण करूया। आता इथे बघा काय दिलंय, आठवड्याची सुट्टी वगळता सोमवार ते शुक्रवार दर दिवशी नितीन बाईक सवारी करतो, बरोबर। कामाच्या ठिकाणी जाय करताना तो दररोज 120 किलोमीटर अंतर कापतो, पण 12 आठवड्यानंतर त्याच्या वाहनाने 9000 किलोमीटर प्रवास नोंदवला। तर 12 आठवड्याच्या कालावधीत कामावर जाता येता केलेल्या प्रवासाचं नितीनने केलेला प्रवास दर्शवणाऱ्या पर्याय निवडा असं सांगितलं। ठीक आहे, आता मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो। आता हे आहे नितीनचं घर, हे आहे नितीनचं ऑफिस, ह्याच्यामध्ये अंतर किती दिलं आहे तर 120 किलोमीटर, बरोबर। आणि त्याने काय सांगितलं आहे तर सोमवार ते शुक्रवार तो ऑफिसला जातो, बरोबर आहे, म्हणजे बाईक घेऊन जातो। म्हणजे काय तर तो 5 दिवस बाईक घेऊन जातो। किती किलोमीटर जातो 120 किलोमीटर जातो, म्हणजे किती येणार ते टोटल आठवड्याचे त्याचं हे किलोमीटर तर 12 पंचन 60, म्हणजे तो आठवड्याला 600 किलोमीटर ऑफिसपर्यंत ये जा आहे त्याची। ठीक आहे, आता पुढे बघा काय दिलं, 12 आठवड्यानंतर त्याच्या वाहनाने 9000 किलोमीटर प्रवास नोंदवला। आता 12 आठवड्यामध्ये तो किती प्रवास करणार ऑफिस ते घर तर 12 गुणिले 600 करणार, म्हणजे किती होणार तर 7200 किलोमीटर तो 12 आठवडे घर ते ऑफिस जातो। ठीक आहे, पण त्याने आपल्याला काय सांगितलं आहे, नितीनच्या बाईकचं मीटर आहे ते 9000 दाखवते, म्हणजे याचा अर्थ तो सोमवार ते शुक्रवार ऑफिसलाच जातोय, पण शनिवारी रविवारी कुठेतरी जात असेल, बरोबर आहे। मग आता आपल्याला तो सांगितलं त्याने फरक काढा, म्हणजे 9000 वजा 7200 करायचं, म्हणजे व्यतिरिक्त तो कुठे जातो ते आपल्याला किती किलोमीटर जातो ते आपल्याला समजेल, म्हणजे किती येणार तर 1800 किलोमीटर येणार। ठीक आहे, समजलं। चला पुढे असे ट्रिकी प्रश्न विचारले जातात। ठीक आहे, आता इथे बघा काय दिलंय, 2x बरोबर 3y बरोबर 4z आणि x आणि y आणि z चं तुम्हाला गुणोत्तर काढायचं। ठीक आहे, आता अशामध्ये तुम्हाला मी ट्रिक सांगतो काय करायचं बघा, ही 2, 3 आणि 4चं लसावी घ्यायचा। किती येणार लसावी तर 12 येणार, काढा लसावी, लसावी जमतो तुम्हाला काढायला, नाही तर तुम्हाला दाखवतो। ठीक आहे, 2, 3 आणि 4, 2चा किती येणार तर 2 गुणिले 1 अशी फोड येते, बरोबर। 3चा किती येणार 3 गुणिले 1 येते, आणि 4ची किती येणार तर 2चा वर्ग गुणिले 1। आता ह्याच्यामधल्या मूळ संख्या कुठल्या आहेत 2 आणि 3 आहेत। आता त्यांचा सगळ्यात मोठा घातांक असलेली संख्या घ्या, 2चा किती घातांक आहे तर 2 आहे, बरोबर आहे ना, हा मोठा आहे ना सगळ्यामध्ये। ह्याच्यामध्ये 3चा घातांक कुठे आहे तर 1च आहे, हे घ्या, म्हणजे किती होणार तर अशी आली 12 लसावी। ठीक आहे, आता त्याच्या लसावीला ह्या 3 संख्यांनी गुणोत्तरामध्ये भागायचं। कसं भागणार तर 2ने 12ला भाग द्या, किती येणार बेसक 12। ठीक आहे, 3ने 12ला भाग द्या, किती येणार 3 चोक 12, आणि 4ने भाग द्या 12ला, 4 त्रिक 12। आलं तुमचं उत्तर, आहे उत्तर 6 गुणोत्तरात 4 गुणोत्तरात 3 आलं, अशी ही ट्रिक आहे। ठीक आहे, लक्षात ठेवा। चला पुढे, आता इथे बघा काय दिलंय, एक संख्या 45% वाढवली तेव्हा तिची किंमत 116 होते, तर ती संख्या कुठली। एक्स ही संख्या आहे ती 45% वाढवायचं म्हणजे काय करायचं 100 अधिक r छेद 100, मी तुम्हाला शिकवलंय, म्हणजे किती तर 145 छेद 100, बरोबर। आणि ती संख्या किती होते 116, बरोबर। आता द्या भाग, कितीचा भाग लागतो इथे 5चा लागतो, 5 दुने 10, 5 9 45, म्हणजे इकडे किती लागतो तर 5 दुने 10 आणि 0। ठीक आहे, आता तुम्हाला ना ही संख्या आहे ती मूळ संख्या आहे। ठीक आहे, आता ह्या मूळ संख्याचा भाग इकडे 116 लागतो, तर कसा लागतो बघा, कारण आपलं ऑप्शन्स किंवा आपले पर्याय आहेत ते पूर्णांकात मध्ये आहेत, म्हणजे भाग तर 100% लागतो। ठीक आहे, तर कसा लावायचा बघा, ह्या 29च्या जवळची संख्या कुठली आहे 30, 30च्या किती पटीमध्ये 116 येते 116 किंवा 120 बघा, 3 चोक 12 म्हणजे 4 पटीमध्ये येते। ठीक आहे, मग तुम्हाला करायचं 29ने 4ला गुणायचं आहे, बघा 116 येते का तर येणार 9 चोक 36, 3 4 दुने 8, 9 10 11 116 येते, बरोबर आहे। असा तुम्हाला अंदाज लावायचा, कारण मूळ संख्याची तुम्ही काय फोड करू शकत नाही, म्हणजे कितीचा भाग लागतो इथे तर 4चा लागतो, आणि 20 चोक इकडे 20 इकडे गेल्यावर 80 होणार। ठीक आहे, म्हणजे उत्तर काय येणार तुमचं तर 80 येणार। ठीक आहे, समजलं। चला पुढे, आता इथे बघा काय दिलंय, ए आणि बी चं गुणोत्तर काय दिलंय 3/4 दिलंय, आणि बी आणि सी चं 5/6, आणि तर ए आणि सी विचारलंय। ठीक आहे, गुणोत्तर म्हणजे काय असते तर ए छेद बी असतो, बरोबर आहे। ए छेद बी किती दिलाय 3/4 दिलाय। ठीक आहे, आणि बी छेद सी किती दिलाय तर 5/6, बरोबर आहे। तर ए छेद सी विचारलंय आपल्याला, तर ए छेद सी कसा काढायचा तर ह्याचा दोघांचा गुणाकार घ्या, गुणाकार घेतला तर
बी बी कॅन्सल होणार. ठीक आहे, मग तुम्हाला ए छेद सी भेटून जाईल, म्हणजे ए आणि सीचं गुणोत्तर भेटून जाईल. बरोबर आहे. ए छेद बी करा, ए छेद बी गुणिले बी छेद सी बरोबर काय होणार, तर 3/4 आहे ना, ए छेद बी 3/4 आहे गुणिले किती, तर 5/6. आता बी बी इथे कॅन्सल गेला, म्हणजे काय तुम्हाला भेटणार, तर ए छेद सी आणि इथे काय होणार, 3 दुने 6 म्हणजे 4 दुने 8 आणि 5/8 हे तुम्हाला भेटणार. ठीक आहे, ए आणि सीचं गुणोत्तर म्हणजे 5/8 हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे, उत्तर आहे. चला पुढे. इथे काय सांगितलंय, खालीलपैकी संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कुठली. बरोबर. आता अशा प्रॉब्लेम मध्ये बघा काय करायचं, ह्या 4 संख्या दिल्यात आपल्याला. आता ह्यांचा जो छेद आहे तो मूळ संख्या आहे. बरोबर आहे. आता आपण काय करायचं, प्रत्येक संख्या एकमेकासोबत त्याची तुलना करायची. कशी करणार, 13/21 आणि 11/17 बघूया, ह्याच्यामध्ये कोण आपल्याला मोठी संख्या आहे. ठीक आहे, आता कसं करायचं, पहिल्यांदा 13ने 17ला भाग द्यायचा, म्हणजे इथे काय येणार, 13 गुणिले 17 आणि 21ने 11ला भाग द्यायचा, 21 गुणिले 11. आता ह्याच्यामध्ये जी साईड मोठी आहे ती संख्या मोठी. बरोबर आहे. आता कसा ठरवणार बघा, 13 गुणिले 17 किती येणार, तर तुम्ही गुणाकार केल्यानंतर तुम्हाला 221 भेटणार. ठीक आहे, आता 13चा पाडा येत असेल तुम्हाला तर देऊन बघा. ठीक आहे, इथे 21 गुणिले 11 केल्यावर किती येणार, तर 11चा पाडा सोपा असतो, तर तुम्ही देऊन बघा तर तुम्हाला 231 भेटणार. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये मोठा कोण आहे, तर 231 मोठा आहे. ह्याचा अर्थ 11/17 ही संख्या ह्या साईडला आहे ना, म्हणजे ही मोठी आहे. ठीक आहे, आता परत 11/17 ह्या संख्येची तुलना कशाशी करायची, तर 9/13शी करायची. सेम तसंच करायचं आहे, 9/13. बरोबर आहे. आता ह्यांचा तिरकस गुणाकार करा, 11 गुणिले 13 आणि 17 गुणिले 9. आता ह्यांच्यामध्ये कोण मोठं आहे ते बघा, ती बाजू मोठी. ठीक आहे, आता 11 गुणिले 13 केल्यावर किती येणार, तर 143 येणार. गुणाकार करून बघा. ठीक आहे, आणि 17 गुणिले 9 केलं तर तुम्हाला किती भेटणार, तर 17 9 53 म्हणजे 153 भेटणार. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ किती, तर ही संख्या मोठी. म्हणजे कुठली मोठी, तर ही संख्या मोठी. ठीक आहे, 9/13. ठीक आहे, आता 9/13चं कशाशी करायचं, तर उरल्या ते संख्येशी, म्हणजे 7/11शी. 11 गुणिले 9 करा, 11 गुणिले 9 किती येणार, तर 99 येणार. 13 गुणिले 7 केलं तर तुम्हाला किती भेटणार, तर 91 भेटणार. म्हणजे कुठली संख्या मोठी, तर ही संख्या मोठी. म्हणजे ही संख्या मोठी, 9/13 ही संख्या मोठी. याचा अर्थ उत्तर काय येणार तुमचं, 9/13. आता हे तुम्हाला करून बघावंच लागणार, कारण मूळ संख्या आहेत खालती, त्यामुळे तुम्ही कमी जास्ती करू शकणार नाही. ठीक आहे, पुढे. आता इथे बघा काय दिलंय, एका शाळेतील मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5 आहे. म्हणजे मुली आणि मुलं यांचं गुणोत्तर किती आहे, तर 4:5 आहे. बरोबर आहे. मुलींची संख्या 76 दिली, मुलींची संख्या 76 आहे, तर मुलांची किती येणार, तर 4च्या किती पटीमध्ये 76 येतो, 4ने भाग लावा 76ला, किती येणार, तर 19 चोक 76 असतात ना, 19ने गुणल्यावर 4ला 76 येणार. तसंच 5ने पण 19ला गुणा, किती येणार, तर 95 येणार. करून बघा गुणाकार. याचा अर्थ उत्तर काय झालं तुमचं, तर 95. ठीक आहे, समजलं. चला पुढे. आता इथे व्यवस्थित बघा, हा थोडा ट्रिकी प्रश्न आहे. प्रत्येक 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेले 5 मुलांच्या वयाची बेरीज 50 आहे, तर सर्वात लहान मुलाचे वय निवडा. आता काय करायचं, तर 5 मुलं दिलेत आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे एक मूल घ्या, एक्स घ्या, त्याच्या पुढचं कुठलं येणार, तर 3 वर्षाच्या अंतराने सांगितलंय, म्हणजे एक्स अधिक 3 घ्या. ठीक आहे, आणि नंतर काय करायचं, डाव्या साईडला पण घ्या तुम्ही, एक्स वजा 3 घ्या. ठीक आहे, म्हणजे ह्यांचं पण अंतर किती येणार, तर 3 वर्ष मागे येणार. बरोबर आहे. म्हणजे फरक किती आहे, 3 वर्षाचा फरक आहे. परत इथे ह्या उजव्या साईडला एक्स अधिक 6 येईल ना, 3 वर्षाचा फरक. इथे किती येईल, एक्स वजा 6 येईल. आता ह्यांची बेरीज करायची तुम्हाला. ठीक आहे, बेरीज किती सांगितलंय, तर 50 सांगितलंय. आता एक काम करा, आता घालवा, 6 जाणार 6 जाणार, 3 जाणार 3 जाणार, राहिले किती, फक्त एक्स राहिले. बरोबर, एक्स मोजा किती आहेत, 1 2 3 4 आणि 5 एक्स राहिले. म्हणजे 5x बरोबर किती आहे, तर 50. म्हणजे x बरोबर किती येणार, तर 10. आता त्याने काय सांगितलं, सर्वात लहान मुलाचे वय. आपण लहान मुलगा किती घेतलाय, तर x वजा 6 घेतलाय ना, x वजा 6, x ची किंमत किती आहे, 10 वजा 6 करा, किती येणार, 4 आहे. 4 आहे. चला पुढे. आता इथे बघा काय दिलं, माधवीने मशिनरीसाठी 60% रुपये आणि कच्च्या मालासाठी 25% रुपयाची गुंतवणूक केली. बरोबर, तिच्या हातात 1800 रुपये शिल्लक राहिले, तर तिने किती रुपये खर्च केले विचारले. ठीक आहे,
आता माधवीने मशिनीसाठी 60% आणि कच्च्या मालासाठी 25%, म्हणजे किती गुंतवणूक केलाय? तर 60 अधिक 25 म्हणजे किती? तर 85% तिने गुंतवणूक केल्यात. ठीक आहे, म्हणजे तिचे वाचले किती पैसे? वरचे 15% वाचले, बरोबर आहे. आता हे 15% वाचल्यात ते किती कितीच्या बरोबर सांगितलं? तिच्याकडे शिल्लक किती आहे? तर 1800 रुपयाच्या, बरोबर. याचा अर्थ 1% किती येणार ह्याच्या? तर 1800/15, बरोबर आहे, 1%. तर आता त्याने काय सांगितलं? तर तिने किती रुपये खर्च केले विचारलेत, म्हणजे हे 85% विचारलेत आपल्याला किती येते. ठीक आहे, तर 85% कितीच्या बरोबर होणार? तर 1800/15 गुणिले 85, बरोबर. काढा आता गुणाकार, किती होणार? तर 5 त्रिक 15, 5 एके 5, 5 7 35, म्हणजे 17 गुणिले 1800, पण इकडे 3चा भाग लागतो, 3 छक 18, म्हणजे 600 गुणिले 17 करा. 17 सक 2 दोरसे म्हणजे 102 आणि वरचे शून्य 100चे, म्हणजे किती उत्तर येणार? तर 10,200 रुपये. ठीक आहे, आता इथे बघा काय दिले, 6 जणांच्या रांगेत डी आणि सी हे ई चे लगतचे शेजारी आहेत. म्हणजे डी आणि सी हे ई चे लगतचे शेजारी, म्हणजे दोघं पण शेजारी बसलेत. एक डाव्या बाजूला बसला असेल तर एक उजव्या बाजूला बसला. ठीक आहे, पुढे काय दिलं बघा, बी हा ए चा फक्त शेजारी आहे. बी हा फक्त ए चा शेजारी आहे, म्हणजे बीच्या ह्या साईडला कोण येणार का? तर नाही. ठीक आहे, पुढे काय दिलंय? तर ए हा एफ पासून चौथा आहे. ए हा एफ पासून चौथा आहे. एफ इथे असेल तर 1 2 3 आणि 4, बरोबर आहे, म्हणजे तिघ जण मध्ये बसतात एफ आणि एच्या. ठीक आहे, तर दोन टोकाणा कोण आहे असं सांगितलंय. आता डी ई आणि सी दिले आपल्याला, बरोबर आहे. आता ए आणि बी सांगितलंय, तर बीच्या ह्या साईडला कोण येत नाही, म्हणजे बी आणि ए इथे घ्या. आणि एफ आणि एच्या मध्ये किती येतात? तर 3 लोक येतात, 1 2 आणि 3. ठीक आहे, म्हणजे कोण आहे? बी आणि एफ हे कॉर्नरला आहेत, म्हणजे बघा एफ आणि बी दिलाय. ठीक आहे, समजलं. चला पुढे. आता अशा प्रकारचं जे गणित आहे ना, हे थोडं ट्रिकी आणि MPSC लेवलचं गणित आहे. ठीक आहे, आता कसं सॉल्व्ह करायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, पण अशा प्रकारची गणित शक्यता कमी असणार आहे विचारायची. ठीक आहे, तरी पण बघूया आपण. ठीक आहे, जर गाडीने स्वतःची गती 5 किलोमीटरने वाढवली असती तर 210 किलोमीटर प्रवासाला 1 तास वेळ कमी लागला असता. तर गाडीचा सुरुवातीचा वेग किती असं विचारलंय. गाडीचा सुरुवातीचा वेग जर आपण x घेतला तर नवीन वेग किती होणार आहे? वाढवली आहे ना 5 किलोमीटरने गती, नवीन वेग किती होणार? तर x अधिक 5, बरोबर आहे. आता त्या अंतर किती दिलं आहे? तर 210 किलोमीटर अंतर जायचं आहे त्याला, म्हणजे तुम्हाला वेळ किती लागणार पहिल्या गतीनुसार? तर 210/x ही वेळ लागणार आहे ना, ही वेळ लागेल तुम्हाला. आणि नवीन गतीनुसार तर 210/x अधिक 5 ही वेळ लागेल. आता दोघांच्या वेळेतला फरक किती सांगितला आहे? तर 1 तास वेळ कमी लागणार. कोणाला? तर जो फास्ट जाणार त्याला 1 तास वेळ कमी लागणार, म्हणजे फास्ट कोण जाणार? तर हा जाणार. ठीक आहे, मग हाला जास्ती लागणार, मग दोघांचा फरक 1 दिलाय. मग आपण करूया 210/x वजा 210/x अधिक 5 बरोबर 1. समजलं. आता तुम्हाला तिकडे तिरकस गुणाकार करा. ठीक आहे, सोडवा हे. 210x अधिक 5 वजा 210 गुणिले x, बरोबर आहे. छेद किती होणार? तर x ने x अधिक 5 ला गुणा, बरोबर 1. आता हे सोडवायचं आहे तुम्हाला. हे किती येणार? 210x अधिक 210 गुणिले 5 किती येणार? तर 1050 वजा राहिलेले 210x, बरोबर. छेद काय येणार? तर छेद असाच ठेवा, x अधिक 5 बरोबर 1. आता इथे 210 गेले, 210 गेले, वरती काय होणार? तर 1050 राहिलं, बरोबर. आणि खालचा जो x आणि कंसामधला x अधिक 5 आहे तो ह्या साईडला गेला, एकाला कोणाला गेला, म्हणजे किती होणार? तर x अधिक 5, बरोबर. आता हे सोडवा पूर्ण. x चा वर्ग अधिक x ने 5 ला गुणा, 5x आणि 1050 ह्या साईडला गेल्यावर किती होणार? तर वजा 1050, म्हणजे बरोबर किती येणार? तर 0. ठीक आहे, आता हे जे तुम्हाला भेटलं हे तुम्हाला चौकोनी समीकरणाने सोडवायचं आहे, त्या सूत्राने सोडवायचं, किंवा इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे, तर कसं असते? x बरोबर वजा b अधिक वजा वर्गमुळात b चा वर्ग वजा 4 गुणिले a गुणिले c. ठीक आहे, छेद 2a. ठीक आहे, आता पुढे बघा, पुढे a किती आहे? तर a आहे 1. ठीक आहे,
बी किती आहे तर बी आहे 5 बरोबर आहे, हा बी असतो ना. आणि सी किती आहे तर वजा 1050 किती आहे वजा 1050. ठीक आहे. आता हे जे आहेत आपल्या भेटल्यात किमती त्या सूत्रामध्ये टाका. किती येणार तर वजा 5 अधिक वजा वर्गमुळात 5चा वर्ग वजा 4 गुणिले ए किती आहे तर 1 आहे आणि सी किती आहे तर 1050 आहे, पण वजा 1050 आहे. ठीक आहे. वजा 1050 इथे अधिक होणार म्हणजे 1050 छेद 2a म्हणजे ए किती आहे तर 1 आहे म्हणजे 2 येणार. ठीक आहे. आता पुढे बघा काय करायचं. पुढे काय येणार तर वजा 5 अधिक वजा 25 अधिक इथे तुम्ही गुणाकार केला तर किती येईल तर 4200 येईल. ठीक आहे. छेदाला 2. ठीक आहे. पुढे बघा x बरोबर वजा 5 अधिक वजा किती होणार तर 4225 होणार. ठीक आहे. इथे मध्ये आणि खालती काय होणार तर 2 राहणार. ठीक आहे. आता 4225 जर तुम्ही ह्याचं वर्गमूळ काढलं तर किती येईल वर्गमूळ. वर्गमूळ कसं काढायचं आपण आपला पुढचा लेक्चर होणार आहे त्याच्यामध्ये बघूया. ठीक आहे. वर्गमूळ काढल्यावर किती येईल तुमचं बाहेर तर 65 येईल. ठीक आहे. आणि अधिक वजा हे वजा 5 छेद 2 बरोबर. तर आता आपण ह्यातून आपल्याला काय भेटते तर एक एक्सची किंमत किती येते आणि दुसऱ्या एक्सची किंमत किती येते बघू. एक वजा आता हे पहिलं अधिक घेऊन बघूया. अधिक 65 छेद 2 आणि इथे किती येणार तर वजा 5 वजा 65 छेद 2. तर एक्सची कुठली किंमत घ्यायची ती अधिकवाली किंमत घ्यायची. आता 65 मधनं 5 गेले किती तर 60 छेद 2 आणि इथे किती येणार तर ही वजा किंमत येणार बरोबर आहे म्हणजे वजा 70 वगैरे येणार, पण ती वजा किंमत आपल्याला घ्यायचीच नाही. ठीक आहे. 60 छेद 2 किती येणार तर 30 येणार. तर एक्सची किंमत 30 येणार. बघितलं किती मोठा गणित आहे, किती ट्रिकी गणित आहे, समजलं. MPSC लेवलचं गणित आहे बरोबर. चला पुढे. आता इथे काय विचारलं बघा. अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्याची सरासरी काढा. आता 1 ते n पर्यंत कशी असते सरासरी. 1 ते n सूत्र काय आहे तर n अधिक 1/2 एवढंच करायचं आहे. आता n म्हणजे काय येणार इकडे तर 97 येणार. म्हणजे काय करायचं आहे 97 अधिक 1/2 म्हणजे किती होणार तर 98/2 म्हणजे किती येणार उत्तर तुमचं 49 बरोबर आहे ना. चला आहे उत्तर आहे. इथे बघा काय दिलं. 250 मीटर लांबीची रेल्वे गाडी ताशी 45 किमी वेगाने धावते तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी त्याला किती वेळ लागेल. आता रेल्वे गाडी कितीची आहे तर ही आहे 250 मीटरची आहे बरोबर आहे. आणि प्लॅटफॉर्म कितीचा आहे हा प्लॅटफॉर्म घ्या. हा प्लॅटफॉर्म कितीचा आहे तर तो पण 250 आहे. 250 मीटर आहे. ठीक आहे. आता रेल्वे गाडीला जर हा प्लॅटफॉर्म ओलांडायचा असेल म्हणजे क्रॉस करायचा असेल तर हा जो शेवटचा डब्बा आहे रेल्वे गाडीचा तो जेव्हा हे ओलांडेल तेव्हा तुमचं ती पूर्ण प्लॅटफॉर्मला ओलांडणार. म्हणजे हे अंतर किती होणार टोटल अंतर किती येणार तर 250 अधिक 250 म्हणजे किती होणार तर 500 मीटर होणार बरोबर. आता पुढे बघा. आता वेग किती दिला आहे तर 45 किमी प्रति तास. तास म्हणजे काय तर 45 किलोमीटर प्रति तास ना. त्याला आता आपण कशामध्ये करायचं आपल्या मीटरमध्ये करायचं आहे. सेकंदमध्ये उत्तर आहे म्हणजे आपल्या मीटर सेकंदमध्ये करून घ्यायचा. कसा करणार मीटर सेकंदमध्ये गुणिले 5/18 ने गुणायचं. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला किती येणार तर 3 भाग लावा किती जातो 3×18 3 × 3 आणि 3×5 15. ठीक आहे. म्हणजे किती होणार 15×5 75 75/6 हा तुमचा मीटर पर सेकंद मधला स्पीड आला गाडीचा. ठीक आहे. आता तुम्हाला काय काढायची आहे तर वेळ काढायची बरोबर आहे. वेळ किती लागणार अंतर किती आहे 500 मीटर आहे आणि स्पीड किती आहे तर 75/6 आहे. करा गुणाकार. काय येणार 500 गुणिले हे 6 वरती जाणार 6/75 आणि 5 ने भाग लावा किंवा 25 ने लावा 25 त्रिक 75 25 दुने 50 आणि वरती 20 येणार आणि 3 ने ह्याला लावा 3 दुने 6 म्हणजे किती येणार स्पीड तर 40 स्पीड नाही सॉरी वेळ किती येणार तर 40 सेकंद. ठीक आहे. आलं उत्तर. चला पुढे. इथे बघा काय दिलं. एका रकमेचे 2 वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे 1800 ते 1890 आहे. तर ती रक्कम जसाजशी किती व्याज दराने ठेवली होती. म्हणजे काय काढायला सांगितलं आपल्याला तर आर काढायला सांगितलंय ना. आर टक्के काढायला सांगितलं म्हणजे काय तर रेट ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे. आता अशा गणितामध्ये बघा अशा गणितामध्ये जर 2 वर्ष सांगितलं असेल फक्त 2 वर्ष सांगितलं असेल तर कशी ट्रिक वापरायची ते बघा.
म्हणजे एक सूत्र आहे ते तुम्हाला सांगतो, इझिली होऊन जाईल. ठीक आहे. सरळ व्याज किती दिलं आहे? तर सरळ व्याज दिलं आहे 1800, बरोबर आहे. आणि चक्रवाढ व्याज किती दिलं आहे? चक्रवाढ व्याज दिलं आहे 1890. ठीक आहे. आता सूत्र बघा, सरळ व्याज वजा चक्रवाढ व्याज बरोबर सरळ व्याज आर, म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट जो आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. छेद 200. ठीक आहे. आता दोघांचा फरक केला तर किती भेटणार आपल्याला? 1890 वजा 1800 तर 90 भेटणार आहे. सरळ व्याज किती आहे? तर 1800 दिलाय, गुणिले आर काढायचं आहे आणि छेद 200. झालं सोपं गणित. 200 200 काढा, 2 9 18 आणि 9 10 90, म्हणजे आर काय येणार आहे? तर 10%. समजलं कसं ट्रिकने काढायचं आहे? परत बघा एकदा, समजलं नसेल. फक्त 2 वर्षासाठी सांगितलं मी तुम्हाला. 2 वर्षासाठी असेल तर इंग्लिशमधनं कसं आहे? तर इंग्लिशमधनं सरळ व्याजाला काय म्हणतात? तर सिंपल इंटरेस्ट, आणि चक्रवाढ व्याजाला काय सांगतात? तर कंपाऊंड इंटरेस्ट. ह्यांचा फरक किती कसा घ्यायचा? तर सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट गुणिले आर छेद 100, म्हणजे आपण काय बोलायचं शॉर्टकटमध्ये? सर छेद 100, सर SIR. ठीक आहे. हे सूत्र आहे. काय दिलंय बघा, एका थैलीत 1 रुपया 50 पैसे व 25 पैसे यांची 5 गुणोत्तरात 6 गुणोत्तरात 8 या प्रमाणात नाणी आहेत. जर त्यांची एकूण किंमत 420 रुपये असेल तर 50 पैशाची किती नाणी आहेत असं विचारलं. ठीक आहे. आता इथे बघा काय करायचं. गुणोत्तर काय दिलं आहे? 5 6 आणि 8, बरोबर आहे, असं दिलंय. तर 1 रुपयाची किती नाणी असणार आहेत? 1 रुपयाची किती नाणी आहेत? तर हे 5चं गुणोत्तर दिलं आहे, बरोबर आहे, म्हणजे 5x घेऊया आपण. ठीक आहे. 50 पैशाची किती आहेत? 50 पैशाची किती आहेत? तर हे 6 आहेत गुणोत्तरात, बरोबर आहे, म्हणजे 6 गुणिले x घेऊया. ठीक आहे. आणि 25 पैशाची किती आहेत? तर 8 दिलाय, म्हणजे 8x आपण मानूया. ठीक आहे. म्हणजे एकाची एवढी नाणी आहेत, 50 पैशाची एवढी नाणी आहेत आणि 25 पैशाची एवढी नाणी आहेत. पण आता इथे बघा, इथे रुपीजमध्ये आहे, इथे पैशामध्ये आहे, इथे पैशामध्ये आहे. पण आपल्याला किंमत किती दिली आहे? तर 420 रुपये ही रुपीजमध्ये दिली आहे, त्यांची एकूण किंमत. ठीक आहे. तर आपल्याला हे दोन आहेत ते पैशातनं रुपीमध्ये करायला लागेल. कसे करणार? तर 100 पैसे म्हणजे 1 रुपया, 100 पैसे म्हणजे 1 रुपया. तर 50 पैसे म्हणजे किती होणार? तर छेद 2 होणार ना, 1/2 असणार, अर्धा असणार. मग आपण 6x ला म्हणजे ह्या नाण्यांना अर्ध्याने गुणायचं, तेव्हा तुम्हाला ती पूर्ण रुपयामध्ये येणार किंमत. नाणी आता किती असणार? तर 6x/2 म्हणजे किती होणार? तर 3x, बरोबर आहे. आणि सेम इथे तसंच, इथे काय असणार? 25 पैसे म्हणजे 1/4 असतात ना, 25/100 करा, 100 पैसा आहे. 25 पैसे छेद 100 पैसे एवढे रुपयामध्ये करायचं आहे ना आपला, म्हणजे किती? 25 चोक 100, म्हणून ते 1/4 करतोय. ठीक आहे. 4 दुने 8 म्हणजे किती? तर 2x एवढी नाणी असणार. आता 5x अधिक 3x अधिक 2x ही एवढी नाणी कशाच्या बरोबर आहे? 420 रुपयाच्या बरोबर आहेत. ठीक आहे. म्हणजे किती होणार? तर 5 न 3 8 आणि 10x बरोबर 420. 0 गेला 0 गेला, म्हणजे x बरोबर किती येणार? तर 42. आपल्याला काय विचारलं आहे? तर 50 पैशाची नाणी विचारलेत. ठीक आहे. म्हणजे 50 पैशाची नाणीला काय करायला लागेल? किती नाणी आहेत 50 पैशाची? 6x आहेत, बरोबर. म्हणजे काय होणार? तर x किती आहे? तर 42, म्हणजे 6 गुणिले 42 किती येईल? तर 6 दुने 12 आणि 1 6 चोक 24 आणि 1 25, म्हणजे 252 हे तुमचं उत्तर येणार आहे. बघा, समजलं कसं करायचं? हे 50 पैशामध्ये नाही ठेवायचे, कारण उत्तर आपल्याला 420 रुपयात सांगितलंय. मग हे 50 पैसे जर 6x एवढी नाणी असणार तर ते आपल्या रुपयामध्ये करायचे आहेत, म्हणजे किती होणार? तर छेद 2 म्हणजे 3x एवढी नाणी होणार. आणि 25 पैशासाठी काय करायचं? तर 1/4 ने भागायचं. ठीक आहे, गुणायचं, सॉरी, 8x ला, म्हणजे किती होणार? तर 2x. ठीक आहे, एवढी नाणी होणार. आणि मग त्या नाण्यांची बेरीज करायची रुपयामध्ये केल्यानंतर, आणि आपल्या 400 रुपये दिलेले आहे म्हणून केलं आपण. ठीक आहे, समजलं? चला पुढे. आता बघा काय विचारलंय.
घड्याळ सकाळचे 8 वाजले दाखवत आहे, दुपारचे 2 वाजले दाखवण्यासाठी तास काटा किती अंशातून फिरेल? तर हे आहे तुमचं घड्याळ. ठीक आहे, 8 वाजलेत म्हणजे तास काटा कुठे असेल? तर 8 वर असेल. मिनिट काटा कुठे असेल? तर 12 वर असेल. बरोबर आहे. आता त्यांनी काय सांगितलंय? दुपारचे 2 वाजलेले दाखवण्यासाठी तास काटा किती अंशातून फिरेल? आता तास काटा विचारलाय. तास काट्याच्या 8च्या समोर किती असतो? 2 असतो. बरोबर आहे. म्हणजे तास काट्याला किती फिरायला लागेल इकडे? तर 180 डिग्रीमध्ये फिरायला लागेल. ठीक आहे, समजलं? म्हणजे किती उत्तर काय येईल? तर 180 डिग्रीमध्ये तास काट्याला फिरावं लागेल, तेव्हा 2 वाजतील. चला पुढे. आता इथे बघा काय दिलंय, 16 वस्तूचे सरासरी वजन 32 आढळले. पुन्हा तपासणी केली तेव्हा 2 वस्तूचे वजन अनुक्रमे 34 आणि 26 ऐवजी 24 आणि 16 असे नोंदवले गेले. तर त्या दिलेल्या पर्यायातून अचूक सरासरी निवडा. आता काय करायचं आहे बघा, तुम्हाला व्यवस्थित सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, वस्तू किती आहेत? तर 16 वस्तू आहेत. त्यांचा सरासरी किती दिलाय? सरासरी तर 32 दिलाय. बरोबर आहे. आता सरासरी किती आहे? तर 32 अधिक आता जी वजन आपली चुकीची नोंदवली आहेत, म्हणजे कुठली? तर 24 आणि 16 ही चुकीची नोंदवली आहेत. आणि आता आपल्याला ॲड किती कुठली करायची आहे? तर 34 आणि 26. मग काय करायचं? तर अधिक 34 अधिक 26 करायची आणि वजा कुठली करायची आहे? तर 24 आणि 16 वजा 16. टोटल वस्तू किती आहेत? तर 16. बरोबर आहे ना? असं करायचं. आता ह्यांची वजाबाकी करा वरच्यांची. 34 अधिक 26 किती? तर 60 वजा 24 वजा 16 केलं तर तुम्हाला किती भेटणार? तर वजा 40/16. बरोबर. अधिक हे 32 किती होणार? तर 20/16 होणार. 32 अधिक 20/16, 4 चोक 16, 4 पंचन 20. म्हणजे काय होणार? आता इथे 4ने 5ला भाग द्या, किती होणार? 32 अधिक 4 एके 4, 1 राहिला खालती आणि पॉईंट म्हणजे 10 आले. 4 दुने 8, 2 राहिले म्हणजे 4 पंचन 20. म्हणजे 32 अधिक 1.25 किती येणार? तर 33.25. ठीक आहे उत्तर आहे. चला पुढे. इथे बघा काय दिलं त्याने, मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या 2 बस गाड्यापैकी पहिली गाडी सकाळी 8 वाजता सुटते. ठीक आहे, आणि ताशी तिचं स्पीड किती आहे? म्हणजे 80 किलोमीटर प्रति तासाने ती जाते. दुसरी गाडी कितीला सुटते? तर 9 वाजता सुटते असं दिलंय. ठीक आहे, आणि तिचा स्पीड किती आहे? तर 100 किलोमीटर प्रति तास. ठीक आहे, तर त्या दोन्ही गाडी एकमेकाला किती वाजता भेटेल? म्हणजे 100 किलोमीटरवाली फास्ट जाणार, लेट सुटणार पण फास्ट जाणार. आणि तिला कधी भेटणार? 8 वाजतावाल्या गाडीला ती पुढे गेली असणार. तर ती कधी भेटणार ते विचारलं, किती किलोमीटरवर भेटणार ते विचारलं. ठीक आहे, तर बघू आपण. आता हे काय आहे? तर मुंबई आहे, हे आहे पुणे. ही 8 वाजता सुटणारी जी गाडी आहे तिचा स्पीड किती आहे दिलेला आपल्याला? तर 80 किलोमीटर प्रति तास. आणि जी 9 वाजता सुटणारी गाडी आहे तिचा स्पीड किती दिला आहे? तर 100 किलोमीटर प्रति तास. बरोबर. आता जी 8 वाजता सुटणारी गाडी आहे ती 9 वाजता कुठे असेल? इथे कुठेतरी असेल. मग कुठे असेल नक्की? तर ती प्रति तासाला 80 किलोमीटर जाते. म्हणजे 8 आणि 9 मध्ये किती फरक आहे? 1 तासाचा फरक आहे. म्हणजे ती कुठे असेल? तर 80 किलोमीटरवर असेल. बरोबर आहे. आता काय सांगितलं आहे? ही जेव्हा 9 वाजता इथे असेल तेव्हा ही गाडी सुटते. म्हणजे दोघांमध्ये कितीचं अंतर आहे? तर 80 किलोमीटरचं अंतर आहे. बरोबर आहे. ह्या गाडीमध्ये आणि ह्या गाडीमध्ये कितीचं अंतर आहे? तर 80 किलोमीटरचं अंतर आहे. आता तुम्हाला सापेक्ष गती काय आहे ते माहिती पाहिजे. मग इंग्लिशमध्ये काय? तर रिलेटिव्ह स्पीड. ठीक आहे, आता दोघांमध्ये काय सापेक्ष गती असेल? जर त्या एकाच दिशेने जात असतील तर त्यांचा स्पीड हा किंवा त्यांचा वेग हा वजा होतो एकमेकांमधनं. ठीक आहे, आणि जर त्या एकमेकाच्या दिशेला येत असतील तर त्यांचा स्पीड हा अधिक होतो. बरोबर आहे. आता ते एका दिशेला जात आहेत. बरोबर, म्हणजे त्यांची सापेक्ष गती काय येणार? ह्याचा स्पीड किती आहे? तर 100 किलोमीटर आहे. हिचा स्पीड किती आहे? तर 80 किलोमीटर आहे. म्हणजे सापेक्ष गती किती येणार? तर 20 किलोमीटर प्रति तास. आणि अंतर किती कापायचं त्यांना? तर 80 किलोमीटर. म्हणजे तुम्हाला आता काय भेटून जाईल? 20 चोक 80. म्हणजे तुम्हाला काय भेटून जाईल? की ते 4 तासानंतर एकमेकाला भेटतील. म्हणजे काय भेटून जाईल? तर वेळ भेटेल, कधी भेटणार आहेत त्या. ठीक आहे, आता 9च्या पुढे तुम्हाला 4 तास जायचं आहे. 9 वाजताच आपण बघतोय ना, 9 वाजता कुठे होतं ते बघत होतो. 9च्या पुढे 4 तास गेल्यावर किती भेटणार? तर 1 वाजता त्या एकमेकाला भेटणार. समजलं? समजलं नसेल तर पुन्हा एकदा व्यवस्थित बघा. ठीक आहे, आता इथे बघा काय दिलंय, अमितने आपल्या पगाराचा
3/5 हिस्सा घरी दिला, उरलेल्या हिस्सापैकी निम्मा शेतीसाठी दिला, उरलेल्या हिस्सापैकी निम्मा मुलाला दिला, बाकीची रक्कम पोस्टात जमा केली. जर त्याने पोस्टात 600 रुपये जमा केली तर त्याचा पगार किती? आता जो पोस्टाचा हिस्सा आहे तो 600च्या बरोबर आहे. बरोबर आहे. आता बघूया पहिल्यापासून आपण. ठीक आहे. आता अमितकडे एक हिस्सा होता. बरोबर आहे. त्याच्यातला त्याने किती दिला घरी? तर 3/5 हिस्सा घरी दिला. म्हणजे त्याच्याकडे किती बाकी राहिला? तर 5 × 5 + 3 किती? तर 2/5 हा हिस्सा त्याच्याकडे राहिला. बरोबर आहे. पुढे काय सांगितलंय? तर उरलेल्या हिस्सापैकी निम्मा शेतीसाठी खर्च केला. उरलेला हिस्सा किती आहे त्याच्याकडे? 2/5. शेतीसाठी किती खर्च केला? निम्मा म्हणजे किती? तर अर्धा खर्च केला. बरोबर आहे. आता त्याच्याकडे किती राहिला? तर हा 5 खालती आल्यावर किती होणार? तर 2/10 हा हिस्सा राहणार. म्हणजे 2×5 = 10. ठीक आहे. म्हणजे 1/5 त्याच्याकडे राहिला, उरला. ठीक आहे. पुढे काय दिला? त्याचा पण निम्मा हिस्सा त्याने मुलाला दिला. म्हणजे ह्याचा पण निम्मा हिस्सा त्याने मुलाला दिला, म्हणजे अर्धा. ठीक आहे. आता हा 5 खालती आल्यावर काय होणार? तर 1/10 एवढे त्याच्याकडे आता हिस्सा उरलेला आहे. ठीक आहे. आता हा हिस्सा त्याने काय केला? तर हा हिस्सा त्याने पोस्टात जमा केला. आता हा हिस्साची बरोबरी कितीशी आहे? तर 600 रुपयाशी आहे. 600 रुपये केले ना त्याने. हा हिस्सा म्हणजे 600 रुपये. आता काढा, एक हिस्सा म्हणजे किती? किती हिस्सा होता त्याच्याकडे? एक हिस्सा होता ना. मग हा 10 इथे जाईल. किती होणार? तर एक हिस्सा त्याचा किती होणार? तर 6000. ठीक आहे. आहे उत्तर? आता इथे बघा काय दिलंय. ए शहरात 52,000 लोकांपैकी 0.30% व्यक्तीकडे मोटर कार आहे. बी शहरामध्ये 48,000 लोकांपैकी 0.25% व्यक्तीकडे मोटर कार आहे. सी शहरात 50,000 लोकांपैकी 300 व्यक्तीकडे मोटर कार आहे. तर खालीलपैकी कोणत्या सांकेतिक चिन्हाचे संबंध दर्शवता येतील? म्हणजे आपल्याला टक्केवारी काढायची. आता दोघांची टक्केवारी दिलेली आहे की 52,000पैकी 0.30% लोकांकडे ए शहरामध्ये. बरोबर. बी शहरामध्ये किती दिलं आहे? तर 0.25% दिलं आहे. म्हणजे 100च्या पट्टीतच आपण काढतोय. आता ह्याची पण 100च्या पट्टीत काढा, सीची पण 100च्या पट्टीत काढा. म्हणजे किती? तर 50,000. आता 100च्या पट्टीत काढायचं तर कसं काढायचं? तर 300 लोकांकडे मोटर कार आहे. किती हजार लोकांपैकी? तर 50,000 लोकांपैकी. गुणिले 100 करा. टक्केवारी काढायची आहे तुम्हाला. आता घालवा. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 3/5 म्हणजे 5ने भाग दिल्यावर किती येणार? 500. 5×6 = 30. म्हणजे मोठा कोण आहे यांच्यामध्ये? तर सी आहे. बरोबर. कारण 0.6 आहे. 0.6 पेक्षा लहान कोण आहे? तर ए आहे, 0.30 वाला. ठीक आहे ना. त्याच्यापेक्षा लहान कोण आहे? तर बी आहे, 0.25 वाला. ठीक आहे. आता असा कुठे आहे बघा. आता इथे त्याने उलट दिलंय बघा. बी ए सी. बी पेक्षा मोठा कोण आहे? ए. आणि ए पेक्षा सी. म्हणजे हे उत्तर. ठीक आहे. चला पुढे. आता इथे बघा काय दिलंय. ए आणि बी ह्या दोन संख्यांची सरासरी 20 आहे. बरोबर. बी आणि सी याची सरासरी किती आहे? 19. सी आणि ए ची किती आहे? तर 21. तर ए ची किंमत विचारलाय. तर काय करायचं बघा. ए आणि बी ची सरासरी आपल्याला किती दिलाय? 20. म्हणजे दोन संख्यांची जर 20 असेल सरासरी तर त्या टोटल किती होणार त्याची? तर 20 × 40. दोन संख्या आहेत ना, म्हणजे हा 2 भागिले असणार इकडे, तेव्हा सरासरी 20 असणार. म्हणजे 20 × 40. बी आणि सी ची किती दिलाय? तर बी आणि सी ची 19 दिलाय. म्हणजे 19 × 38. आणि सी आणि ए ची किती दिलाय? तर 21. म्हणजे 21 × 42. बरोबर आहे. आता इथे बघा काय करायचं. ए अधिक बी तून हे घालवायचं. ठीक आहे. बी अधिक सी. का? तर हा बी बी समान आहे. म्हणजे तुम्हाला काय भेटेल? ए आणि सी ची व्हॅल्यू भेटेल. बरोबर आहे. बघूया. ए अधिक बी आणि बी अधिक सी. बरोबर आहे. वजा करायचं. ए अधिक बी किती आहे? 40 आहे. सी अधिक बी किती आहे? तर 38 आहे. वजा केल्याने काय होणार? तर बी बी जाणार. म्हणजे इकडे काय येणार? ए वजा सी. ए वजा सी. बरोबर. आणि 40 + 38 किती? तर 2. बरोबर आहे. आता हे इक्वेशन आहे हे आणि हे. बरोबर आहे ना. ए आणि सी आहेत दोन्ही ठिकाणी. मग काय करायचं? ए अधिक सी काय दिलाय? तर 42 दिलाय. बरोबर. आणि हे इक्वेशन ए वजा सी किती आहे? तर 2 आहे. आता काय करायचं? सी आणि सी घालवायचं. आपलं कारण ए ची सांगितलं आहे, मग इकडे अधिक करायचं. ठीक आहे. सी गेला म्हणजे काय येणार? तर 2a बरोबर 42 + 2 44. म्हणजे ए ची किंमत काय आली? तर 22. ठीक आहे. मग काय उत्तर आहे? तर 22. चला पुढे. इथे काय सांगितलंय? परस्पर संबंध ओळखा. आता 9 आणि 29चं रिलेशन काय आहे? तसंच सेम इथे असणार. बरोबर आहे. 9च्या 3 पटीमध्ये काय येते? 9 × 3 = 27. बरोबर आहे. 9ने 3ला गुणल्यावर काय होणार? 9 × 3 = 27. अधिक काय करायचं आहे? 2. तेव्हा तुम्हाला 29 भेटणार. बरोबर. तसंच इथे काय करणार? तर 11ची तिप्पट किती होणार?
तर 33 आणि अजून काय करायचं आहे अधिक 2 म्हणजे तुम्हाला उत्तर काय भेटणार तर 35 बरोबर. चला पुढे. आता बघा अशा प्रश्नामध्ये तुम्हाला शिक्षक दिन असू दे किंवा असे महत्त्वाचे दिवस तुम्हाला माहिती पाहिजेत. आता त्यांनी इथे बघा नाही शिक्षक दिन कधी येतो शुक्रवार येतो. शिक्षक दिन कधी असतो तर 5 सप्टेंबर रोजी असतो. काय येतो तर शुक्रवार येतोय बरोबर आहे. आणि गांधी जयंतीला काय येतो ते विचारलंय म्हणजे 2 ऑक्टोबरला काय येतं ते विचारलंय. आता तुम्हाला हे महत्त्वाचं काय माहीत पाहिजे तर प्रत्येक महिन्यातले किती दिवस येतात. आता सप्टेंबरमध्ये किती दिवस येतात तुम्हाला पाहिजे 31चा असतो का 30चा असतो सप्टेंबर तर सप्टेंबर 30चा असतो. फक्त जे मधले जुलै ऑगस्ट आहेत ते 31-31चे असतात. नंतर काय होते तर एक सोडून एक म्हणजे 31चा असेल तर पुढचा 31चा ठीक आहे. सप्टेंबर 30चा असेल तर ऑक्टोबर 31चा असं आहे ठीक आहे. तर आता बघा सप्टेंबर 30चा आहे. आता सप्टेंबरचे 5 दिवस ऑलरेडी झालेत मग 5 दिवसाच्या पुढे 30 दिवस मोजा. 5 दिवसाच्या पुढे 30 दिवस मोजल्यावर काय येणार तर 30 वजा 5 म्हणजे 25 दिवस झाले. आणि हे वरचे 2 दिवस 2 ऑक्टोबर आहे ना मग किती झाले तर टोटल 27 दिवस. आता 27 दिवस झाले. आता ह्याला 7ने भागायचं आहे कारण 7 आपला आठवडा कितीचा असतो तर 7चा असतो. 7ने भागल्यावर किती बाकी राहते 7 दुने 14 7 त्रिक 21 21 7 त्रिक 21 21 अधिक 6 म्हणजे 6 बाकी राहणार बरोबर आहे. आता फ्रायडे किंवा शुक्रवारपासून तुम्हाला 6वा दिवस मोजायचा आहे. आता तुम्ही शुक्रवार नंतर 6वा दिवस मोजल्यानंतर कोणता येणार शुक्रवार नंतर 6वा दिवस तर गुरुवार येणार बघा ना. शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार काय ना गुरुवार. चला पुढे. चला तर अशा प्रकारे आपण अहिल्यानगरचं विश्लेषण संपवलेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि माझं शिकवणं आवडत असेल तर प्लीज शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचे जे व्हिडिओ येतील ते आपले पुणे आणि मुंबई लोहमार्गाचे येतील ठीक आहे. तर चला थँक्यू.